रायगडच्या अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी अनधिकृत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवरती हातोडा फिरवण्यात आलाय। थळ समुद्रकिनारी सरकारी जागेवरती अतिक्रमण हटवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। नोटाबंदीला महिना उलटला तरी गोंदियावासियांच्या हातात पैसे पडत नाहीयेत। भंडारा गोंदियातील 50% एटीएम बंद असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। बहुतांश बँकांमध्ये 500च्या नोटा उपलब्ध नसल्यानं लोकांना 2000च्या नोटाच मिळतात। त्यामुळे सुट्या पैशांअभावी लोकांचा जीव मेटाकुटीला आलाय। नोटाबंदीनंतर 2000चे सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत। 2000चे सुट्टे मिळत नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल बघून धुळ्यातील पारोळा रोड व्यापारी संघटना पुढे सरसावली आहे। या संघटनेकडून ज्येष्ठ नागरिकांना विनाअट 2000चे सुट्टे पैसे दिले जात आहेत। नोटबंदीमुळे बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांकडे रोकड उपलब्ध नसल्यानं गोंदियातल्या शेतकऱ्यांना उधारीवरती धान्य विक्री करावी लागते। तर आधारभूत केंद्रांवरती धान्य विक्री केल्यास पैसे मिळण्यास 8 दिवस लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रांना धान्य विकण्यास प्राधान्य दिलेलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत 4 नंबरवरती फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादीला आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार मिळत नाहीये। गेल्या निवडणुकीत 17 उमेदवारांचं पॅनल उभं करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा एकही चेहरा न मिळाल्यानं पक्षावरती मोठी नामुष्की ओढवली आहे। 18 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 759 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 74 जणांनी आपला अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे आता 90 नगरसेवकांसाठी 507 तर नगराध्यक्ष पदासाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत। सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात खोटी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सांगली विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गाडगीळ यांच्या बोलेरो गाडीत 20,000 कोटींची रक्कम सापडल्याची अफवा सोशल मीडियावरती पसरवण्यात आली होती। त्याविरोधात भाजप युवा मोर्चा आणि आमदारांच्या स्वीय सहायकांनी ही तक्रार दाखल केली आहे। अमरावतीतील मुरलीदास बाबांचा महिलांसोबत अश्लील चाळे केल्याचं प्रकरण समोर आलेलं, मात्र याबाबत एकाही महिलेनं तक्रार नोंदवली नव्हती। या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी आता आश्रमाची भेट घेतली। याबाबत अजूनही कारवाई का झाली नाही याबाबत तृप्ती देसाईंनी पोलीस उपनिरीक्षक यांचीही भेट घेतली। उस्मानाबादच्या वीर भगतसिंग अकादमीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। स्टाफ सिलेक्शन कमिशननं ऑक्टोबर 2015 मध्ये 4000 कॉन्स्टेबल पदासाठी सर्व चाचण्यांसह परीक्षा घेतली, मात्र निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्तीचं पत्र देण्यात आलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं। अहमदनगरच्या शेवगावात तलाठ्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातल्या तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। शेवगावात गस्तीवरती असलेल्या बाबासाहेब अंधारे या तलाठ्यावरती वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला होता। यात अंधारे गंभीर जखमी झाले असून त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। हिंगोलीत मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा शिवसैनिकांनी भजन आंदोलन केलं। जिल्ह्यातील 3 आमदार आणि 1 खासदार यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यासाठीचा आवाज संसदेत आणि विधानसभेत उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं। जालना जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या नावाखाली 3 वर्षात कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या 3000 लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्यात। शौचालय बांधण्यासाठी या लाभार्थ्यांना 8 दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे। 8 दिवसात शौचालय बांधलं नाही तर या लाभार्थ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे। नाशकात हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांनी धडक कारवाई राबवली असून गेल्या 7 दिवसात जवळपास 4.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। हेल्मेट न घालणाऱ्या 853 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आलाय। धुळे शहरातल्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला पुन्हा एकदा आग लागली। आग विझवण्यासाठी केवळ एकच अग्निशमन बंब आल्यानं आग विझवण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले। दरम्यान वारंवार या कचरा डेपोला आग लागत असल्यानं पालिकेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जाते।
रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये जासई नाक्याजवळ ट्रेलरनं पेट घेतला. गव्हाण जासई मार्गावरच्या विद्युत खांबावरील इलेक्ट्रिक वायर तुटली आणि त्यामुळे ट्रेलरनं पेट घेतल्याचं समोर येत आहे. या दुर्घटनेत एक जण ठार झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला शहरातील चोऱ्यांचं सत्र काही थांबत नाहीये. शहरातल्या दीपक चौकामध्ये भर दुपारी घरफोडी करण्यात आली आहे. दीपक चौकातल्या हाजीबाबा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 5 मधील 6 तोळे सोनं आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसात झालेली ही दुसरी चोरी आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेशात जनावरांच्या कत्तलीसाठी जाणारे 2 ट्रक पकडण्यात पोलिसांना अमरावतीत यश आलंय. अमरावती जिल्ह्यातील शेंदूर घाटजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी असल्यानं महाराष्ट्रातील गायी मध्य प्रदेशात पाठवल्या जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 1980 साली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर हिवाळी अधिवेशनावरती शेतकरी दिंडी काढली होती. दिंडीच्या 36व्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 15 शेतकऱ्यांचा शेती सन्मान करण्यात आला. मालेगावात जिल्हा प्रशासनातर्फे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात मालेगाव तसंच जिल्हाभरातील अधिकारी आणि कर्मचारी असे 10,000 लोक सहभागी झाले होते. पोलीस परेड मैदानावरती जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिल्यानंतर स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. अकोल्यात कीर्तनकारांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. युनिसेफच्या मदतीनं पार पडलेल्या या मेळाव्यावरती 120हून अधिक कीर्तनकार सहभागी झाले होते.